सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी लवकरच आधार कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र सरकारला द्यावे लागू शकते। सोशल मीडिया अकाउंटचे लॉग इन करताना, त्यावर काही पोस्ट करताना किंवा चालू असलेले अकाउंट सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला केवायसी व्हेरिफिकेशन करावं लागू शकतं। सोशल मीडिया व सायबर क्राईमचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने एक अहवाल नुकताच केंद्र सरकारकडे सोपवला आहे। देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे। सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सोशल मीडिया वापरकर्त्यांचे केवायसी करावे असे संसदीय समितीने सुचवले। याचा काय परिणाम होईल? संसदीय समितीने सोशल मीडिया वापरकर्त्यांची केवायसी करणे का सुचवले, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। लहान मुलांच्या सोशल मीडिया अकाउंट वापरण्यावर निर्बंध घालण्याची शिफारस सोशल मीडिया व सायबर क्राईमचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने केली आहे। लहान मुले सोशल मीडियावरील डीप फेक किंवा इतर हानिकारक टूल्सच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून सरकार पावलं उचलत आहे। सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी वयाची अट घातली जाऊ शकते, त्यामुळे सोशल मीडिया वापरण्याच्या पद्धतीतच बदल होऊ शकतो। देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे। ऑनलाईन किंवा सोशल मीडियाचा वापर अधिक सुरक्षितपणे कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी संसदीय समिती नेमण्यात आली होती। त्या समितीने सोशल मीडिया, मेसेजिंग, डेटिंग आणि गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या सर्वच वापरकर्त्यांची ओळख पडताळणी करण्याचे सुचवले आहे। आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सारख्या सरकारी ओळखपत्राद्वारे वापरकर्त्याची ओळख पडताळणी करावी असे समितीने सुचवले। फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स, यूट्यूब आणि व्हॉट्सॲप या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या सर्वच वापरकर्त्यांची केवायसी पडताळणी करण्याचे सुचवण्यात आले आहे। नव्याने तसेच सध्या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या जुन्या वापरकर्त्यांची देखील पडताळणी व्हावी असे समितीद्वारे नमूद करण्यात आले आहे। देशात लहान मुलांकडून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे। सोशल मीडियावरील काही हानिकारक गोष्टींचा लहान मुलांवर परिणाम होत आहे, त्यामुळे एज व्हेरिफिकेशन सिस्टीमचा वापर करावा। लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंधने आणावी किंवा सोशल मीडियाचा ते कसा वापर करतात यावर लक्ष ठेवणारी प्रणाली विकसित करावी असे समितीद्वारे सुचवण्यात आले आहे। अल्पवयीन वापरकर्त्यांची त्यांच्या वयानुसार पडताळणी होईल, तसेच त्यांना काही घातक टूल्सचा वापर करण्यास मज्जाव केला जाईल। सोशल मीडिया अकाउंटची पडताळणी एकदा झाल्यानंतर पुन्हा काही कालावधीनंतर करावी असे देखील समितीद्वारे सुचवण्यात आले आहे। ज्या सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या हालचाली संशयास्पद असतील त्यांची पुन्हा पडताळणी होण्याची शक्यता आहे। सरकारने बनवलेल्या नियमांचे पालन न केल्यास सोशल मीडिया कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, त्यांचे कायदेशीर संरक्षण काढून घ्यावे असे समितीकडून सुचवण्यात आले आहे। कंपन्यांकडून केवायसी नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होण्याची शक्यता असेल। संसदीय समितीने केलेल्या शिफारसी धोरणात बदलल्या तर देशात दररोज होणाऱ्या सोशल मीडिया वापरण्याच्या पद्धतीत बदल दिसून येतील। सोशल मीडिया वापरण्यासाठी केवायसी बंधनकारक केल्यास प्रत्येक वापरकर्त्याला त्याचे सरकारी ओळखपत्र त्याच्या अकाउंटशी लिंक करावे लागेल, त्यामुळे फेक अकाउंट तयार करणाऱ्याला आळा बसेल। सोशल मीडिया वापरकर्त्यांची माहिती सरकारकडे असेल। सोशल मीडिया वापरकर्त्यांशी संबंधित माहिती तसेच संवेदनशील माहिती सोशल मीडिया कंपन्यांना जतन करून ठेवावी लागू शकते। सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांनी सरकारी यंत्रणांना लागणारी माहिती पुरवावी असे सुचवण्यात आले आहे। व्हेरीफाईड युजर डिटेल्स सरकारी यंत्रणांकडे सोपवावे लागू शकते। सायबर गुन्ह्यांतील आरोपींना लवकर पकडता यावे यासाठी ही शिफारस महत्त्वाची ठरू शकते। आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सारख्या सरकारी ओळखपत्रांचा वापर करून केवायसी पडताळणी केल्यास सरकारकडे सोशल मीडिया वापरकर्त्यांची अचूक माहिती असेल, त्यामुळे जे वापरकर्ते सोशल मीडियाचा गैरकामांसाठी, फसवणुकीसाठी वापर करतात त्यांना ओळखून पकडणे सरकारी यंत्रणांना सहज शक्य होईल। सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्याचा वेग वाढेल, तपासाला गती मिळेल असा अंदाज आहे। आपली माहिती सरकारकडे आहे हे कळल्यानंतर सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान संसदीय समितीने दिलेल्या शिफारसी सध्या विचाराधीन आहेत। त्या लागू होतील की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।
राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.